सातारा जिल्ह्यातल्या मायनीतल्या मेडिकल कॉलेज प्रशासनानं मेडिकलच्या 95 विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। भविष्य अंधारमय झाल्यानं या फसवणुकीविरोधात संबंधित 95 विद्यार्थ्यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 31 दिवसांपासून उपोषण सुरू केलं आहे। येत्या 28 फेब्रुवारीपासून पर्यंत जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर हे आंदोलन मुंबईतल्या आझाद मैदानावर करण्यात येईल असा इशारा पीडित विद्यार्थ्यांनी दिला। या सगळ्यांशी आमच्या प्रतिनिधीने साधलेला संवाद आपण पाहूया। सातारा जिल्ह्यातील मायनी तालुक्यातील IMSR या वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी आता सातारा इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरून गेले 30 दिवस उपोषणाला बसले आहेत। आज यांच्या उपोषणाचा 31वा दिवस आहे। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता या विद्यार्थ्यांना कॉलेज प्रशासनाकडून काही चुका झाल्या आणि त्या चुकांमुळे या विद्यार्थ्यांची गेली जवळजवळ 2 ते 3 वर्ष वाया जातील अशा प्रकारची यांच्यावर वेळ आलेली आहे। डॉक्टर होऊन वैद्यकीय सेवा देण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या 95 वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर आज उपोषणाला बसण्याची वेळ आली। आपण विचारूया त्यांना नक्की काय कोणता प्रॉब्लेम झाला आहे त्यांच्याबाबत। काय सांगाल तुम्ही, काय नक्की झालं? 2014 मध्ये आमचे ॲडमिशन झाले होते। त्यावेळी आमच्या कॉलेजला सगळे प्रकारचे परमिशन होत्या। त्यापुढे कॉलेजवाल्यांनी ॲडमिशनचे रूल्स वाढले, त्यामध्ये आमच्या ॲडमिशन कॅन्सल करण्यात आली। आज कॉलेजवाल्यांच्या चुकीची शिक्षा आम्ही भोगतोय। आज आमच्या साखळी उपोषणाचा 31वा दिवस आहे। आज ज्या वयात आम्ही लोकांनी अभ्यास केला पाहिजे त्या वयात आम्ही इकडे रोडच्या बाजूला बसून दिवसरात्र भीक मागतोय। आणि कसली भीक मागतोय आम्ही असली भीक मागतोय की तुम्ही आम्हाला पुढे शिकून द्या, अजून काहीतरी मागत नाही येत ना। आचारसंहिता बोलून सरकार आम्हाला टाळायला लागली आहे। आचारसंहितामध्ये काय बाकीचे सगळं कामं थांबतात का? आम्ही CM सर तुम्हाला एक सांगू इच्छितो की 28 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही आम्हाला दुसऱ्या कॉलेजमध्ये ट्रान्सफर करा। जर तुम्ही 28 फेब्रुवारीपर्यंत आम्हाला दुसऱ्या कॉलेजमध्ये ट्रान्सफर केलं नाही तर 1 मार्चपासून आम्ही मुंबई आझाद मैदानामध्ये आमरण उपोषणाला बसणार व आम्ही 95च्या 95 विद्यार्थी स्वतःला पेटून घेण्यापासून पण थांबणार नाही। काय सांगाल तुम्ही? सर आज अगर हमें कोई पूछता है कि हम क्या है तो हमें पता नहीं लगता है कि हम क्या बताएं। हम 12th पास बताएं, फर्स्ट ईयर पास बताएं, सेकेंड ईयर पास बताएं, क्या बताएं हम? कौन से कॉलेज में वो भी नहीं पता हम लोग को, क्या बताएं हम लोग? आप प्लीज़ हम लोग की मदद करो, हमें नहीं पता। कॉलेज के फॉल्ट की वजह से प्लीज़ स्टूडेंट्स को सफ़र करने मत दो। आम्ही आमचा हक्क मागत आहोत। हा हक्क मागायचा नसतो, हा द्यायचा असतो। राईट टू एज्युकेशन। आणि या कॉलेजच्या चुकीमुळे आम्हाला आमचा हक्क मिळत नाही आहे। त्याच्यासाठी आम्ही इथे धुळीत मातीत बसत आहोत, फुटपाथवर आलो आहोत। आम्हाला कोणी विचारता आम्हाला काहीच नाही माहिती की आम्ही काय करत आहोत, आमचं एज्युकेशन लेवल काय आहे। आता तुम्ही सर CM सर आम्हाला खूप मदत केली आहे आणि आम्ही खूप थँकफुल आहोत। पण प्लीज सर हे लास्ट टाईम आमची मदत करा। हे 28 फेब्रुवारीपर्यंत आमची ॲडमिशन्स रेग्युलराईज करा आणि आमचे ट्रान्सफर करून आमचे रिझल्ट डिक्लेअर करून आम्हाला कोणत्याही कॉलेजमध्ये टाकलं तरीही चालेल। असं जर 28 फेब्रुवारीपर्यंत नाही झालं तर आम्ही 1 मार्चपासून आझाद मैदानमध्ये आमरण उपोषणासाठी बसणार आहोत। आपण पाहिलं की या 95 असे विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांवर आता अभ्यास करायचे जे दिवस आहेत त्या दिवसात उपोषणाची वेळ आलेली आहे आणि ते पण रस्त्यावर बसून गेले 30 दिवस हे विद्यार्थी रस्त्यावर बसून उपोषण करत आहेत। का तर त्यांचं ॲडमिशन ट्रान्सफर होत नाही म्हणून। आता सध्या निवडणुकांचे दिवस आहेत, निवडणुकांमुळे आचारसंहिता लागलेली आहे आणि या आचारसंहितेचं कारण सांगून त्यांना मुख्यमंत्री साहेब असतील किंवा प्रशासन असेल हे या आचारसंहितेचं कारण सांगून टाळते। कॉलेजच्या झालेल्या या चुकांमुळं कॉलेजच्या गलथान कारभारामुळे या विद्यार्थ्यांचं जर का भवितव्य धोक्यात येणार असेल तर मात्र हे विद्यार्थी 28 तारीख ही या विद्यार्थ्यांनी लास्ट डेडलाईन दिलेली आहे आणि या 28 तारखेनंतर हे विद्यार्थी आझाद इथं मैदानावर उपोषणाला बसणार आहेत। कॅमेरामन संतोष कांबळेसह ओंकार कदम, साम TV, सातारा।